गुड मॉर्निंग मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? पुन्हा एकदा स्वागत आहे का नवीन ब्लॉगमध्ये. त्या मंडळी बघा, मम्मीने मिरच्या थोड्याशा राहिलेल्या तर सुकट टाकल्यात आणि आज आहे तो म्हणजे पूर्ण भारताचा निवडणुकीचा निकाल. आज आपल्याला कळणार आहे की आपले या पुढील 5 वर्षाचे पंतप्रधान कोण असणार आहेत. ते काय बनवते मम्मी? काय बनवते? तुला ऑमलेट बनवते. नाश्ता. मी काय बोलतोय, आज मतदानाचा निकाल आहे, इलेक्शनचा निकाल आहे. काय वाटतं कोण जिंकेल? ज्याने चांगली कामं केली ती निवडून येतील. बरोबर, मम्मीचं बरोबर बोलणं एकदम 100% बरोबर आहे. जो चांगलं काम करेल, जो भारताच्या विकासासाठी चांगलं काम करेल तोच निवडून येईल. मम्मी बोलली की जो चांगलं काम करेल तोच निवडून येणार. तर त्यांनी चांगली कामं केली त्याच्या आधी तोच निवडून येणार. आणि आपण इकडे मागे आपला हे बघू शकतो, टीव्हीवर कंटिन्यू चालू आहे की कोण निवडून येणार आहे. कारण हे जे इलेक्शन आहे ना, हे आत्ताचं जे निकाल लागणार आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे, कारण पुढील 5 वर्षासाठी. तर हे बघा, इकडे आता आपण आपले व्लॉग्स अपलोडिंगला लावलेले, ते झालेत बऱ्यापैकी व्लॉग अपलोड. बघूया आज आपला दिवस कसा जातो. आपण बघणार आहे की या वर्षीचं हे 2024चं इलेक्शन कोण जिंकतंय. ही खूप एक्साइटमेंट असणार आहे सगळ्यांसाठीच, माझ्यासाठी देखील आणि तुमच्यासाठी देखील. चला बघूया आजचा दिवस कसा जातोय. मम्मीने नाश्ता दिलाय आपला ऑमलेट, चपाती आणि सॉस. तर आता आपल्याकडे तर थोडं मनोरंजनासाठी तर आहे, तर चला बघता बघता आपण आपला नाश्ता संपूया. चला. तर एकदम निवांत असा झोपून राहिले. मम्मी पण इथे नाश्ता करते आणि मी आता बहुतेक गेलो तर जिमला जाईल. भरपूर दिवसांनी जाणार आहे मम्मी जिमला, जवळजवळ 1 महिन्यानी जिमला जाणार मम्मी. आणि हा बघा दाखव का अबे जरा बाहेर आहे. काय 292 बीजेपीला 289 झाले, 3 कमी झाले. असं काय माहिती, काय समजत नाही भाई. हे भाई आपल्याला काय समजणार नाही. जेव्हा फायनल येईल, जेव्हा शपथ घेतला जाईल तेव्हा समजेल भाई कोण निवडून आलंय. काय का मम्मी? हा ना, तुला ते चालूच आहे कंटिन्यू बातम्या. तर माझा भाऊ आलाय गावावरना, पण तो काय तर मी चाललोय जिमला. माझी बॅग इकडे, सगळं पहिले बॅग पॅक करून घेतो. आणि मी जवळजवळ 1 महिन्याने आता जिमला जाणार आहे. आणि आज आपण काढणार आहे ते म्हणजे चेस्ट आणि ट्रायसेप. आज आपण चेस्ट आणि ट्रायसेप करणार आहे. तर चेस्ट आणि ट्रायसेप मला खूप आवडतो, आणि जो पंप येतो ना चेस्ट मध्ये, बारीक मजा येते. तर चला आपण लगेच निघूया, कारण ऑलरेडी लेट झाल्यानंतर आपल्या शॉपवर पण जायचं. शॉपवरचं सामान द्यायचं, तुम्हाला माहिती दुपार जायचं आपल्याला. औषधाला शॉप द्यायला, शॉपवर सामान द्यायचं सगळं. तर चला लगेच निघूया आपण. आणि बातम्या तर चालूच राहतील. त्या आता आपल्याला संध्याकाळी रात्रीच कळेल की कोण जिंकले, कोण हारले, काय विषय या वर्षीच्या निवडणुकीचा. तर चला आता आपण जिमला जाऊया. आता चालू जिमला, पहिले स्टॉपला सामान देऊ आणि मग तसं जिमला जाऊया. बघा आपली बॅग आहे ना, ती आहे गोल्ड जिमची बॅग आहे. आणि आपली जिम वेगळीच आहे, ही दादाची बॅग आहे. बाहेर बॅग नाही, जिमला बॅग घ्यायची चांगली वाली. आता काय सध्या कुठे आपण जरा नवीन आहे ना या जिम बीमच्या फील्डमध्ये, कारण आपल्याला एवढं इंटरेस्ट नाही जिममध्ये. आणि आपल्या स्वतःच्या फिटनेससाठी आपण जिम लावलेली आहे. तर चला जाऊया. आपण यामान येणार आहे, यामा RX100. पहिले शॉपवर जाऊया, शॉपवर बॅग ठेवूया, शॉपवर सामानाची पिशवी घेऊया, मग ते डिमार्टला घेऊन जाऊया, मग डिमार्टवर सामान घेऊया आणि परत शॉपवर देऊया, शॉपवर आपली जिमची बॅग घेऊन जिमला जाऊया. चला. चांगली रे, डीमार्ट मधून मंडळी सामान घेतलेलं आहे. A few moments later. वंदना सिनेमाच्या आतमध्ये. आणि आमची जिम इथे फर्स्ट फ्लोअरवर आहे. जरा साफसफाई चालू आहे, 15 मिनिटांनी चालू होणार बोलले, तर थोडा थांबलोय खालीच. आज चेस्ट आणि ट्रायसेप आहे. तर चेस्टचे आता डंबल प्रेस मारले 3 सेट, 15, 12, 10. आता इन्क्लाइन डंबल प्रेस मारू.
बटन प्रेस केलंय. आता फ्लाइंग मशीन फ्लाय. आता ट्रायसेप. चला ट्रायसेप करूया. आणि बघा आपण एक चेस्ट करतो माझ्यासोबत. मंडळी फायनली आपली एक्सरसाइज झाली, जिम झालेली आहे. पहिल्यांदा आलो रे मी वंदना सिनेमामध्ये. चला घरी जाऊया. या बॅटिंगला जाऊ. आल्या दे बॅट दे. आल्या पोरांनी बॅटिंग दिली. 2 मग 42 झालाय. सांगितलं चकरी दोन तिसरी चौथी आवी आत्ताच कसं झालंय आणि धावलंय. आता जिम मधनं धावून आलो आणि धावायला लावतोय. 1 बॉल 5. एक बॉल 5. छोट्या पावलाने धावतो रे. 1 बॉल 5. 100 रनांना 1 बॉल 5. बघू आवी मारतो का. नाही राहू शकत. जाऊ 5 धाव. 15 रन करायला. तर चला बघ ना आपण 20 मध्येच घेऊ. आम्ही 15 मध्ये घेऊ. 15 मध्ये घेतला. येऊ का. चला मजा आली खेळायला. चला बाय. मंडळी आपण आता फायनली घरी आलो. मंडळी जिम नंतर मस्त क्रिकेट खेळलोय. तर भूक लागली. जर आता काय खाल्लं नाही ना तर चक्कर बिक्कर येईल मला तर सांगतो. तर घरी जाऊन काय जेवायला बघूया. जेवूया मस्त फ्रेश होऊया आणि मग शोमोजला जाऊया. चला जेवण असं डाळ भात चण्याची भाजी आंबा आणि कुरडई. पोस्ट वर्कआउट रे वर्कआउट. मम्मी इकडे गोलफीर. काय रे गोलफीर ना फिर ना गोल. अरे काय हेअरस्टाईल आहे. पाठवून दाखव हेअरस्टाईल. कुठली हेअरस्टाईल. अरे केसांचा गुंता सोडवते मी. एक नंबर. अरे केसाचा गुंता सोडवते मी. भांग पडून गुंता काय हेअरस्टाईल होईल का मम्मीची. एक नंबर. A few moments later. काय मम्मी कोण जिंकलं या निवडणुकीत काय समजलंच नाही ना. नाही. म्हणजे सगळ्या पार्ट्या खुश आहेत. मला तर काहीच नाही माहिती. कारण बघ सगळ्या पार्ट्या खुश काय. नरेंद्र मोदी PM बनणार आहेत. म्हणजे या वर्षीचं जे निवडणूक होती ना ती एकदम फनी म्हणजे एकदम भारी झाली. म्हणजे एकदम. तर यालाच बोलतात की सगळ्यांची साथ आणि सगळ्यांचा विकास. सबका साथ सबका विकास. एक चांगलं एक निवडणूक झाली या वर्षीची. बरोबर की नाही. तर म्हणजे आता घरी आलो शॉपवर ना. तर आता जेवेन आणि मग एडिटिंग करायला घेईल. तर तुम्हाला हा आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मंडळी येतो. बाय. सबस्क्राईब करायला बोल. नाही मला बोलता. बोल ना सबस्क्राईब करा. नाही बोल ना. अरे बोल की सबस्क्राईब करा.